प्रभादेवी आणि परळ या परिसरांना जोडणाऱ्या एलिफिन्स्टन रोड पुलाच्या पाडकामाआधी आसपासच्या 19 इमारतींमधल्या रहिवाशांनी आज पुन्हा आंदोलनाचं अस्त्र उपसलं। या 19 इमारतींचा त्याच परिसरात समूह पुनर्विकास करण्यात यावा या मागणीसाठी या रहिवाशांनी पहिल्यांदा आंदोलन केलं होतं। त्यांच्या या मागणीला राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली होती, पण त्यानंतर 15 दिवस उलटून गेलेत, पण 19 इमारतींमधल्या रहिवाशांना राज्य शासनाकडून अजूनही लेखी आश्वासन मिळालेलं नाही। त्यामुळे या रहिवाशांनी आज पुन्हा आंदोलन केलं। त्यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर। आतापर्यंत सरकारकडून काही डॉक्युमेंट आले का, कागद काय लेखी काय आलंय का? काय नाही, आतापर्यंत या सरकारने फक्त आमची फसवणूक केलेली आहे। काही त्यांनी अजूनपर्यंत आउटपुट नाही आहे त्यांच्याकडे। फक्त त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमचं आम्ही पुनर्वसन करतो, पण अजून त्यांनी केलेलं नाही आहे। आणि आम्ही जिथपर्यंत पुनर्वसन होत नाही तिथपर्यंत इकडे कोण एक पण एरिया बनता खाली करून देणार नाही, ही आमची पक्की भूमिका आहे, समजला ना। आणि आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, समजला ना। आम्ही सरकारला झुकवणार म्हणजे झुकवणार। त्या लोकांनी पहिलं हेच सांगितलेलं की आम्ही 15 दिवसात देऊ लेखी आश्वासन। त्यानंतर असं काळ कळालं की अजून 7 दिवसानंतर ते सांगतायत की देणार आहे, पण अजून तरी काय स्पेसिफिक क्लॅरिफिकेशन काहीच नाही की कधी देणार आहे, काय देणार आहे। आणि 2 बिल्डिंगना नाही, आमची मागणी एकच आहे की तुम्ही 19 बिल्डिंगचा संगती आम्हाला रायटिंगमध्ये द्या, सर्क्युलर जे आहे ते। तुमचं काय भूमिका आहे? कारण की सरकारने आश्वासन तर दिलं होतं, अजून काही लेखी मिळालं नाही, अजून 60 दिवस लागले, कधी मिळणार माहिती नाही। जी सरकारने आमची फसवणूक केली आहे। आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला लेखी देऊ, पण आम्हाला अजून काही भेटलं नाही। आणि मला असं वाटतं की ते लोक आम्हाला बोलतात आमची फसवणूकच होते आहे, आणि आम्ही जर आम्हाला लेखी नाही भेटलं आहे ना तर आम्ही आमरण उपोषणाला बसू। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, जोपर्यंत संपूर्ण 19 बिल्डिंग मधल्या स्थानिकांचा पुनर्विकास केला जात नाही, त्यांना घरं दिली जात नाही आणि आसपासच राहण्यासाठी त्यांना पुनर्वसित केलं जात नाही, तोपर्यंत त्यांचं आंदोलन सुरू राहील। आणि 7 दिवसांची मुदत आहे, 7 दिवसानंतर पुन्हा एकदा आमरण उपोषणाला इथले नागरिक बसण्याच्या तयारीमध्ये सध्या दिसून येत आहेत। कॅमेरामन वेहमनसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। आणि बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा।